सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम। पखारो इनके चरणों को बहार प्रेम की गंगा। ज्यांना म्हणता येतं त्यांनीच म्हणलं पाहिजे, गाता येईल तेने गावे येरी हरी येरी हरिया काही म्हणते शेताडे महाराज काही म्हणते शिवबोळा चक्र शिवबोळा चक्रवर्ती मागचे म्हणजे त्वयी माय माई चुलती व माय। महिला मंडळीचे भजन ऐकलेस तुम्ही मधल्या मार्गाचे? तुका म्हणे नाही, एका जनार्दनी नाही, चोखा म्हणे नाही, निळा म्हणे नाही, नामा म्हणे नाही, जनी म्हणे नाही, आहे की नाही? ताटी उघडा ज्ञानेश्वरा नाही, कुठून आणतात काय? रेणुका दत्त मारतो हकान ऐकू येतो काय म्हणून राहिल्या मला। श्रावण महिन्यात महादेवाच्या देवळात बसून महादेवाकडे पाहून बाई भजन म्हणते। पार्वती महादेव गणपती असा शंभू देवाचा परिवार होता, मूर्त्या होत्या, त्याच्याकडे पाहून आपत्तीतच भजन फटके खायचे। भजनात कुठं फटके खात असतात माणूस, ऐकत परिवाराकडे पाहून। पार्वती कसा केला गणपती न महादेव संन्याशी, छोले खायचंच काम आहे। सजा दो घर को। मी एवढा थकून आलोय महाराज, देवा शपथ माझी कीर्तन करण्याची आज मानसिक, म्हणून मी आजचा दिवस खाली ठेवलेला। माझी तारीख कशी सापडली इतक्या उशिरा? मी द्वारकेला होतो, माझी भागवत कथा होती गोमतीच्या तटावर स्वामीनारायण मंदिराला। 250 भाविक होते, त्यात एवढा प्रचंड थकवा परवाला। अचानक भारतातल्या काही प्रमुख रेल्वे गाड्या रद्द झाल्या, आणि त्या रद्द झालेल्या गाड्यांपैकी आमची एक गाडी होती ओखापुरी, रद्द करून टाकली रेल्वे विभागाने। आणि नेमके आमच्या सोबत जे भागवत कथेला मंडळी आले होते त्यांचं रिझर्वेशन त्याच गाडीने होतं। आणि अशा वेळी आता द्वारकेहून एवढी लोक परत कशी जाणार?
ट्रॅव्हलनं जायचं म्हटल्यानंतर एवढी मोठी बैठक आणि तो प्रवास एका रात्रीत करून त्या इथलं कीर्तन माझ्या डोक्यामध्ये, म्हटलं ट्रॅव्हलनी जर निघालो तर हे कीर्तन गेलं. अशा वेळी आपल्या माणसाची आठवण होत असते. चटकन माझ्या डोक्यात आला की भारत सरकारचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आमच्या तालुक्याचं व्यक्तिमत्व आहे, माननीय खासदार रावसाहेब पटेल दानवे दादा. आणि मी दादांना फोन केला, म्हटलं दादा असं असं झालंय. आणि काय आश्चर्य, आमचे मित्र आहेत स्नेही संदीप भाऊ शेळके, त्यांच्या माध्यमातून दादांशी संपर्क झाला. म्हटलं दादा आमचे 250 लोक आहेत आणि नेमकं ज्यांनी परत जायचं तीच ट्रेन नेमकी रद्द झाली. दुसऱ्या क्षणाला तातडीनं माननीय रेल्वे राज्यमंत्री महोदयांनी मला कॉल करून कळवलं. म्हणजे महाराज तुमच्यासाठी, तुम्हाला सोडण्यासाठी ओख्यावरून भारताच्या पश्चिम टोकावरून निघणारी गाडी पूर्व टोकाला जाते. भारताच्या तिकडचं पश्चिम तोंड आहे, समुद्र आहे तिकडं, इकडं समुद्र आहे. म्हणजे त्याच्या पुढे, इकडे याच्या पुढं गाव नाही, इकडे याच्या पुढेही गाव नाही. ती रेल्वे गाडी फक्त ओख्यावरून आमच्या 240 लोकांना सोडायला भुसावळला आली. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून. सरकारनामा नावाचं वृत्तपत्र आहे, त्याच्यावर बातमी बघून घ्या तुम्ही. सरकारनामाच्या बातम्या फार परफेक्ट आणि यथोचित असतात. आमचे मित्र तुषार दादा त्यांनी ती बातमी लावली होती. त्यामुळे एवढं सगळं प्रेशर डोक्यामध्ये होतं. मी रात्रीलाच घरी आलो म्हणून आज जरा निवांत व्हायचं होतं, पण तुमच्यात आल्यावरही आनंद वाटला. सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार, भगवान प्रभू रामचंद्र आले. आनंद झाला सगळ्या प्रजाजनांना. रामराज्याभिषेक झाला. देवानी यादी काढली, ज्यांनी ज्यांनी आपल्याला सीताशुद्धीपासून तर सीतेच्या मुक्तीपर्यंत मदतीसाठी आपला ऐब्र्या बोल नको मदतीसाठी सहकार्य केलं, त्यांच्या सगळ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवायचा. यादी आली आणि यादीनुसार माणसं आणि त्यांना पुरस्कार भेटले राष्ट्रपती भवनात. ज्यांनी ज्यांनी मोठे कामं केलेत त्यांना पुरस्कार भेटले. त्या पुरस्काराच्या यादीत एक नाव हनुमानाचं होतं. पण ते नाव घेण्याच्या अगोदर भगवंतांनी खुद दस्तूर हनुमानजी सोबत चर्चा केली. हनुमान, मला तुमच्या केलेल्या कामाबद्दल प्रचंड माझ्या मनात स्वाभिमान आहे. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. खरोखर श्रद्धेनं, आस्थेनं, आस्थापनेनं, जिव्हाळ्यानं काम करणारी माणसं नावाचा आणि गुणगौरवाचा विचार करत नसतात. हिरोजी इंदलकर स्वराज्य बांधणीमध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं हे नाव आठवणीत ठेवण्यासारखं आहे. इतिहासाचं पान रायगड नावाचा किल्ला आपण आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर, कानाने ऐकल्यानंतर ताजतवानं होत. स्वराज्याची राजधानी बांधली हिरोजी इंदलकरांनी. घरदार, संपत्ती, शेतीवाडी होतं नव्हतं सगळं विकून काढलं आणि उत्तम, अद्भुत, दिव्य आणि मानवी कल्पकतेच्या पलीकडे स्वर्गापेक्षाही सुंदर, महनीय, महत्पुण्यवान रायगड निर्माण झाला. पुण्यवान का, त्याच्या मातीला माझ्या राजांच्या पावलांचे स्पर्श आहेत. लोक आग्र्यामध्ये जातात, ताजमहल पाहून येतात. मी म्हणतो महाराज कुठे गेले होते? म्हणजे आग्र्याला गेलो होतो. मी म्हणलं काय आग्र्याला? माहित नाही महाराज तुम्हाला आग्र्याला ताजमहल? म्हणलं काय ताजमहल? प्रेमाची निशाणी. पाहणाऱ्यांनी बघावं, दुमत नाही. ऐतिहासिक वारसा आहे तो आपल्या भारताचा, त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त करून चालणार नाही. ज्याला पाहणाऱ्यांनी पाहावं. पण मी विचारलं रायगडला गेलास का कधी? म्हणे महाराज रायगडला काय आहे? मैंने कहा अगर ताजमहल प्यार की निशानी है, मैंने कहा अगर ताजमहल प्यार की निशानी है तो रायगढ़ जाके आ, क्योंकि रायगढ़ भी तेरे बाप की कहानी है. झुकल्यावा कल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी, या शिव मंदिरी. अरे रायगड काय नाही, रायगड मंदिरी वसे माझा राया. रायगडावर माझे छत्रपती राहतात. रायगड मंदिरी वसे माझा राया, झिजवितो त्यांच्या चरणाशी आजन्म ही काया. अरे मरेपर्यंत आपला देह घासून घासून उगाळला जरी ना रायगडचा पाहिलेला, तरी महाराज छत्रपतींनी स्वराज्यावर केलेला उपकार फेडणार नाही. छत्रपतींनी जे कार्य केलं मराठमोळ्या मातीला, तिला बांधणी करत असताना, त्याची उभा करत असताना,
याची सर कोणालाच येणार नाही. स्वाभिमान जागवला, मनाला उभं केलं छत्रपती. खचलेल्या पिचलेल्या आणि जनतेला स्वतःचा व्यक्तिगत स्वाभिमान काय असतो हे माझ्या राजाने शिकवलं. म्हणून दिल्लीचा दरबार, आलमगीर जहापणा औरंगजेब बादशाहचा वाढदिवस आहे. मिर्झा राजे जयसिंगांसोबत महाराजांनी पुरंदरचा तह केलाय. महाराजांच्या मनात प्रचंड खंत आहे. इच्छा नसूनही तह करावा लागला. मिर्झा राजांची आणि महाराजांची थोड्या वेळापुरती मैत्री झाली. मिर्झा राजांनी महाराजाला मनावलं आणि सांगितलं, राजे आलमगीर जहापणाच्या वाढदिवसाला तुम्हाला आग्र्याला निमंत्रण दिल्या जात आहे. आणि राजाजी जर तुमच्यावर खुश झाले, जहापणा जर खुश झाले तर तुम्हाला जहागिरी बहाल करतील. राजे मनामध्ये म्हणतात, दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणारी औलाद नाही. मर्जी राखायची रामसिंगांची म्हणून महाराज दिल्लीकडे जाते. औरंगजेबाचा वाढदिवस आहे. मुद्दामून महाराजांना घेण्यासाठी जे सैनिक पाठवल्या जाणार आहेत, औरंगजेबांनी त्यांना थांबवलेलं आहे. नाही जाणार शिवाजी को लेने के लिए. दरबारे आम, दरबारे खास. दरबाराची रीत आहे, दरबाराचा रिवाज आहे. 3 दरबार भरतात. एक आम दरबार, एक खास दरबार आणि एक बेसिक नित्याने होणारा दरबार. त्या ठिकाणी औरंगजेबाचा भरतो. औरंगजेबाच्या डोक्यात आहे शिवाजी राजाला दरबारात येण्यासाठी उशीर झाला पाहिजे. आणि या दरबारात उभ्या असलेल्या सगळ्या राजांनी शिवाजी राजा येऊन दिल्लीच्या तख्तापुढे कसा मुजरा करतो. छत्रपतींना मुद्दामून दरबारे खास मध्ये येण्यासाठी उशीर करण्याकरता योजना आखल्या गेली. पण महाराज ते महाराज होते. सगळीकडून जमेची बाजू घडून आलेली होती. दरबारे खास भरून वेळ निघून गेला होता आणि दरबारे खास संपूनही गेला होता. औरंगजेबाचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. महाराज दरबारे खास मध्ये आले नव्हते. दरबारे खास संपला आणि नेहमीचा दरबार सुरू झाला आणि महाराजाचं दरबारामध्ये पदार्पण झालं. औरंगजेबाने इशारा केला, इनको इनकी जगह पर खड़ा कर दिया जाए. आणि मुद्दामून महाराजांना शेवटच्या ओळीमध्ये उभं केल्या गेलेला आहे. महाराज जाऊन उभे राहिले. खिल्लती वाटल्या गेल्या. महाराजांनी बघितलं आणि महाराजाच्या पुढे उभ्या असलेला जोधपूरचा राजा, महाराजांनी त्या जोधपूरच्या राजाकडे बघितलं. महाराजाकडे पाठ करून उभा आहे. आजही तसाच उभा आहे. सिंहगडवर आला होता मावळ्यांच्या विरोधात लढायला. मुठभर मावळे जोधपूरच्या राजाच्या मागे धावले. लटा 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 कापला आणि मराठी मावळ्याला पाठ दाखवून मराठी मातीतून निघून गेला. परंतु हा राजा आज माझ्या पुढच्या ओळीत उभा आहे हे छत्रपतींनी पाहिलं. तळपायाची आग मस्तकात गेली. छत्रपती ओरडले, रामसिंग. राजाजी, शिवाजी राजे काय झालं? रामसिंग हा जोधपूरचा राजा मुठभर मावळ्यांना पाठ दाखवून निघून जातो. माझ्या पुढे उभा मी मागच्या ओळीमध्ये, राजाजी आवाजाची उंची कमी करा. रामसिंग, आवाजाची उंची, त्याचे शब्द आहे, आवाजाची उंची कमी करा. हे दख्खनचा पठार नाही, आलमगीराचा दरबार आहे. मोठ्या आवाजात बोलल्या जात नाही. नजरा जमिनीकडे, डोळे मातीकडे ठेवावे लागतात. मुजरा करून तख्ताला पाठ दाखवता येत नाही. राजाजी सावधान व्हा. राजाजी जिभा कापल्या जातात, माना उडवल्या जातात, सरकलम केल्या जातं या दरबारात. आणि दिल्लीच्या दरबारामध्ये महाराज ओरडले, रामसिंग, अरे जा जा आणि जाऊन सांग तुझ्या त्या आलमगीर औरंगजेबाला, हे दख्खनचं मराठी मातीतलं मराठमोळं रक्त आहे. झुकण्याची आणि वाकण्याची सवय याला नाही. याला लाचारी पत्करण्याची आदत नाही.
आमच्या तुकड्यावर जगणारे उपरे लोक तुम्ही आमच्या वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी कराल तर जो आमच्या वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असतो त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय पुन्हा परत आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. आमच्या बापाचा इतिहास हा स्वाभिमान शत्रूच्या दरबारात जाऊन शिकवला छत्रपतींनी. म्हणून तर छत्रपतींची गुणगाथा अमर झाली. धन्य धन्य शिवाजी शूरा तरुण मंडळी जेवढी बसलीत ना तुम्ही जोपर्यंत प्रतिसाद देणार नाही मग मी पुढे म्हणणार नाही. धन्य धन्य शिवाजी शूरा धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर्जर बाजूनी पाणी दुष्ट मुगला 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 बाजूनी पाणी दुष्ट मुगला. घडवला स्वराज्याचा इतिहास घडवला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडी गगना आरतीची कीर्तीचा डंका गगना आरतीची कीर्तीचा डंका गगना. असा महाराजाचा इतिहास कीर्तीचा डंका दिगंतामध्ये आज घड वाजतोय. त्याचं कारण आहे छत्रपतीचं कर्तृत्व. असा राजा पुन्हा होणे नाही. एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर स्वाभिमान पदासाठी प्रतिष्ठेसाठी ना छत्रपती लढले पदासाठी प्रतिष्ठेसाठी ना मावळे लाचार झाले. पद प्रतिष्ठेचा विचार केला असता हे घडलं असतं का? स्वाभिमान होता आणि समर्पण होतं. आकर्षण होना कोई बड़ी बात नहीं है, समर्पण होना सबसे बड़ी बात है. आकर्षण तो हर किसी को होता है, सब मैं आलोचना की बात नहीं कर रहा हूं. किसी के प्रति आकर्षण होना ये कोई गलत बात नहीं है, ठीक है, होता है. ए समाधान, अब गपचूप बैठना. शाळा बंद असल्याचे परिणाम येडे झाले पोट्टी, येडे झाले. सांगतो हनुमान काय पद देऊ तुम्हाला सांगा. पदासाठी लाचार नव्हते हनुमान. नको म्हणे मला पद. का नको? एक देतान का दोन? पदाची लालची नाहीत हनुमानजी. तुमच्यासाठी सांगायला लागलो बरं का एवढ्या कथा फक्त रामायणातल्या. पदाचे लालची नाहीत, कारण आमची रामकथा करतात ना दादा, त्यामुळे आमची भावकी झाली आता रामकथेच्या नात्यानं. पदाचे लालची नाहीत हनुमानजी, पण तरी विचारतात एक देतान का दोन?
2 नाही देता येणार का? नियमच तसा आहे, एकच पद घेता येतं. शिट्टी वाजली, गाडी सुटली, चौकदार कामाचे पाहिले आहे. एक देता का 2? एकच देता येईल, मग बिलकुल लागत नाही का? त्या एक पदाकरता हनुमानजी म्हणतात अगोदरच माझ्याकडे 2 आहेत ना, मी ती एक कशाला घेऊ? 2 पद मोठे का एक? हनुमानजी म्हणतात 2 पद आहेत माझ्याकडं. पद पद दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले राम चरण. किती आहेत चरण? 2. पद म्हणजे पाय. 2 पाय माझ्याकडे असताना मी एक पदाच्या भानगडीत का पडावं? हनुमानजी पदाच्या भानगडीत पडत नाही. एक पाय जवळ घेतात, 2 पाय जवळ घेतात, एका पदाला लात मारतात. परिणाम श्रीरामचंद्राची मंदिरं जास्त का हनुमानाची? भक्तापेक्षा भगवंतापेक्षा भक्त मोठे आहेत महाराज. जेव्हा भक्त भगवंताच्या पायाचा आश्रय करतात तेव्हा त्यांच्या जीवनात ते समूळ दुःख संपून जातात. ते आनंदाच्या डोहात आनंद तरंगामध्ये उचंबळत राहतात. म्हणजे प्रभू चरणाचा आश्रय माणसाच्या जीवनात सुखा समाधानाची भरती आणतो. प्रत्येकाला सुख समाधान हवं आहे, आणि सुख समाधानाची भरती जर आणून घ्यायची असेल तर प्रभू चरणाचा आश्रय केला पाहिजे. पण तो करत असताना कोणी जर आड येत असेल तर होत बाप माय होत बाप मायेवर जावे ते. त्या चरणाच्या आश्रयाने एवढी सगळी अनुभूती येत असेल तर त्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे कोणी अडसर निर्माण करत असतील ती सगळी सोडली पाहिजेत. त्यात बाप आणि माया असली जरी तरी महाराज आम्हाला सांगता का कोणी सोडली? 3 जणांची नावं: प्रल्हाद जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरती केली. बिभीषणानं भाऊ सोडले, भरताने आई सोडली, आणि प्रल्हादानं जनक सोडले. सगळे सांगता येणं शक्य नाही, एकाच मिनिटात एक सांगतो शेवा संपवतो. प्रल्हादे जनक, देवाच्या नावाचा तिटकारा असलेला हिरण्यकश्यपू, त्याच्या घरामध्ये देवस्मरण करणारा पुत्र परमात्म्याने जन्माला घातला, नाव प्रल्हाद. भागवताची कथा तुम्ही ऐकत आहे. बर आला प्रल्हाद, नारायण नाव घेऊ लागला. नारायण नाव त्याचं कारणही तसंच आहे. तो आईच्या पोटात असताना आई नारदाच्या आश्रमात राहिलेली आणि गर्भसंस्कार झाले. प्रल्हाद मोठा झाला. मोठ्या झालेल्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपानं शाळेत घातलं, पण तो संस्था चालक होता. म्हणजे स्वतःची शाळा होती हिरण्यकश्यपाची, आणि नारायण विरोधी असल्यामुळं त्यानं स्वतःच्या शाळेतला अभ्यासक्रम बदलून टाकला होता. म्हणजे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ संशोधन पुणे असं काहीतरी आहे ना आपलं, तिथून सगळे पुस्तकं छापील येतात आता खाली, आहे की नाही? तसं त्याचा कायदा नव्हता. तो म्हणला सरकारी पुस्तकं वापरायची नाही, मग आपल्या शाळेमध्ये मीच तयार केलेले पुस्तकं वापरायचे, आणि त्यांनी त्या पुस्तकातले अभ्यासक्रम बदलून टाकले होते. मूळ अभ्यासक्रम कसा होता? चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. शरीर देवाच्या सत्तेनं चालतं, देव चालवतो, देव बोलवतो, झाडाच्या पानं त्याच्या सत्तेने, नारायणाच्या सत्तेने हालतात. हा मूळ अभ्यासक्रम होता. हिरण्यकश्यपाने बदलून टाकला होता. त्याने अभ्यासक्रमात लिहिलं होतं, जग हिरण्यकश्यपांनी निर्माण केलं, शरीर हिरण्यकश्यपाच्या सत्तेनं चालतं, माणूस हिरण्यकश्यपाच्या सत्तेने बोलतो, आणि झाडाचे पानं हिरण्यकश्यपाच्या सत्तेने हालतात. एवढा मोठा इतिहासात गाफला केला. राक्षसच इतिहास बदलू शकते, माणसं कशी घड बदलवतील?
इतिहासामध्ये इंटरफेअर राक्षसच करते. म्हणून आमचा मूळ इतिहास राक्षसांनी बदलून टाकला. 4थीच्या वर्गाला असताना राजा शिवछत्रपती नावाचं स्वतंत्र पुस्तक, शिवरायाचं बालपण, रायरेश्वराच्या मंदिरातली शपथ, स्वराज्याचं तोरण बांधत असताना जिंकलेला पहिला किल्ला तोरणा, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या हे पुस्तक, आग्र्याहून सुटका हे पुस्तक, हे आमच्या अंतःकरणामध्ये इतिहासाला ताजतवानं ठेवत होतं. आताच्या पाठ्यपुस्तकामधला इतिहासच गायब झालाय छत्रपतीचा. आणि आता इतिहास आलाय अब्बर गब्बर टब्बर टुब्बर, हे सगळे भुसकट कामाचे, काहीच कामाचे नाही. ज्यांनी अनेक वर्ष आमच्यावर राज्य केलं, रक्तरांछन घडवलं, आमच्या आया बहिणीच्या इज्जतीची लखतरं उडवली, सर कलम केलेत आमच्या माणसाचे, आणि सगळ्यात मोठी आमची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विरासत आमचा ठेवा संपवला. हे जे मोठे मोठे मंदिरं पडलीत ना, हे या लोकांनी केलेले कटकारस्थान. ते काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनतोय ना काशीला, तो बनत असताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपले मंदिर बुजवून त्याच्यावर दुसऱ्या वास्तू केल्यात. मी नाव घेणार नाही. हे लय अवघड आहे. हे लावलं नाही, हे 2 डोळे मोठाले, होकण्याचे होकणे, कॅमेरे, हे लय कठीण आहे. आमचं आम्हाला सांगायला सुद्धा चोरी झाली मला बोल, लाज वाटे तुला सांग, लाज वाटे. कोणीतरी सांगितलं पाहिजे. जे सांगते त्यांच्या मागे आमचे उभे राहत नाहीत, हे दुर्दैव आहे. मी धर्मजागरणाचं काम 6 वर्ष केलं. असा नीट बोलत होतो मी, नीट. कोणी कोणाचं नसतं महाराज. पुढे गेल्यावर गाडी आली ना, क्या बोल रहा था कीर्तन में, आपण फोन लावा ना, आमची गाडी अडवली. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी स्विच ऑफ है. पानिपत त्याच्यामुळेच झालं. आपलेच आपल्या सोबत नव्हते, हे दुर्दैव. येत आहे तुमच्या लक्षात. मग छत्रपतीने एक काळजी फार घेतलेली युद्ध करत असताना. 2 राजे झाले जगामध्ये नाव घेण्यासारखे, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज. वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचं एक वैशिष्ट्य होतं, सगळ्या राजांकडे एकच तलवार असायची, महाराणांकडे 2 असायच्या. माहिती आहे कशाला? एखाद्या सैनिकाची तलवार जर युद्ध करता करता तुटली, त्यांनी जर वर हात केले तर छत्रपती वीर शिरोमणी महाराणा प्रताप त्याच्यावर तलवार चालवत नव्हते. आपल्याकडची एक तलवार उपसून त्याच्या हातात द्यायचे, म्हणायचे समर्पण नको करू, मर्दासारखं लढन मग मर. म्हणून महाराणांकडे 2 तलवारी असायच्या. आणि जगातले सगळे राजे लढत असताना एका हातात ढालन दुसऱ्या हातात तलवार घ्यायचे. छत्रपतीचं गणित वेगळं होतं. डावा हात मोकळा असायचा आणि छत्रपतीची ढाल हातावर नसायची, छत्रपतीची ढाल पाठीवर असायची. कशामुळं? तुम्ही आम्ही कारणीभूत आहे त्याला. छत्रपतीच्या मनात भीती होती, दुश्मन किती मोठा असू देत आणि कसाही असू देत त्याच्यासोबत मी लढून घेईल. पण छत्रपतीला खटकत होतं, जगासोबत लढता लढता आपल्यातल्या एखाद्याने पाठीत खंजीर खुपसू नये म्हणून झालं. येतं तुमच्या लक्षात? ऐका ऐका ऐका. फितूर या मातीत जन्मले ही मोठी खंत आहे. गणोजी शिर्क्यांनी फितुरी केली नसती, संभाजीराजे पकडल्या गेले. फितूर या मातीत जन्मले ही मोठी खंत आहे, पकडल्या गेले शंभूराजे. म्हणून काय झालं? शेवटच्या क्षणापर्यंत धर्म जपला. धर्मो रक्षती रक्षिता, धर्मच माझं रक्षण करेल मी जर धर्माचं रक्षण केलं तर. म्हणून संभाजीराजे बलिदान दिलं राजाने. फितूर या मातीत जन्मले ही मोठी खंत आहे. शेकडो वर्ष झाले तरी देखील शंभूराजे तुमच्या आमच्या हृदयात जिवंत आहे. तुमच्या आमच्या सांगा ना, शंभूराजांना दिलेलं बलिदान विसरतो का? सेवा करत असताना दिलेलं बलिदान ते कोणी असू देत. आज मोठा बाका प्रसंग आहे आपल्या देशात. आपल्या देशाच्या सेनेचे 3ही सेनेचे प्रमुख म्हणजे वायुसेना, जलसेना आणि थलसेना,
या तीनही दलाचे प्रमुख अनंतामध्ये विलीन. बिपिनजी रावत एक उमद, सच्च, कसोटीदार, प्रेरणादायी, कीर्तिवान, कीर्तिमान आणि डिसिप्लिन काय असतो हे ज्यांच्याकडे बघून कळायचं ते व्यक्तिमत्व. हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमध्ये त्यांच्यासह अनेक अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांना शहीदी मरण आलं. आता मी येताना बघत होतो, थोड्या वेळापूर्वी त्यांचं पार्थिव अंतिम संस्कारासाठी रवाना झालं होतं. अरे गेलेत निघून, पण गेल्यानंतर सुद्धा गाडी फुलांनी सजून हातामध्ये तिरंगा घेऊन लोक घोषणा देत होते, अमर रहे, अमर रहे, रावतजी अमर रहे, अशा घोषणा ऐकू येत होत्या. आणि जणू काही त्या पार्थिवातून आम्हाला रावतजी सांगत होते की साथियों, जाना कोई बड़ी बात नहीं, आज जा रहा हूं लेकिन जाते जाते ये वतन आपके नाम आपके हाथों से चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. ओ सांस थमती गई, नब्ज़ थमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया, करकटे सभी के हमारे नहीं. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांगू तुम्हाला, आजच्या प्रसंगी एक गोष्ट बोलून जाईल दादा. एवढं कठीण असताना त्याही पेक्षा कठीण असतं सैनिकाची पत्नी आणि सैनिकाची मुलगी होणं. लक्ष्मण होता येणं रामायणातलं एखाद्या वेळेस सोपं आहे, रामायणातली उर्मिला बनणं फार कठीण आहे. इथं लक्षात. जन्मे एक संग सब भाई, भोजन सयन केरी ललकाई. सोबतच जन्म झालेले आणि सोबतच राहिलेले 4 जण भाऊ, राम, लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. लहानपणापासून ज्यांच्या सोबत लक्ष्मणजी राहत आले ते वनवासात किमान लक्ष्मणाच्या सोबत तरी आहे. परवा लग्न होऊन 12 वर्षापुरती अयोध्यात राहिलेली अयोध्येची कुलवधू उर्मिला 14 वर्ष आपल्या पतीचा वियोग आहे तिला. तशी या देशातल्या सैनिकाची पत्नी आहे. नवरा भरती झाला आणि त्याच्यानंतर भरती झाल्यानंतर लग्न लागलं. नवऱ्याची पोस्टिंग भारतातल्या अतिशय दुर्गम भागात झाली म्हणून पत्नीला सोबत नाही नेता आलं. उर्मिली सारखी माझ्या देशातल्या सैनिकाची पत्नी एकट्याने आपल्या पतीच्या विरहामध्ये जळत राहिली धगधगत्या अग्निकुंडात. दुसऱ्यांदा पुन्हा पोस्टिंग झाली, जाण्याची वेळ आली. तिथे थांबायला क्वार्टर खाली नाही म्हणून कळालं. पुन्हा एकदा तिनं स्वतःच्या भावना यज्ञकुंडामध्ये आहुती देऊन मोकळ्या केल्या. येतंय तुमच्या लक्षात? आज जेवढे काही सैनिक या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमध्ये शहीद झाले असतील त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं. जित बिन देह नदी बिन बारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. रामायणाने म्हटलेलं आहे. अरे नदीला शोभा पाणी असेपर्यंत आहे, देहाला शोभा आत्मा असेपर्यंत आहे, आणि पत्नीचं जीवन पती जिवंत असेपर्यंत सुखकर आहे.
सांगा ना आज कोणता मल्लम लावला त्या कुटुंबातल्या जखमा भरून मी. ज्या भारतीय सेनेमध्ये एखाद्या जवानाला भरती करत असताना सुतभर उंची आणि कणभर वजन सुद्धा कमी अधिक चालत नाही, त्याच भारतीय सेनेचे जवान जेव्हा शहीद होतात, अंधाधुंद गोळीबार होतो, कधी स्फोटकानं उडून दिल्या जातं, तुकडे तुकडे होतात. अरे कदाचित ती माय प्रश्न करत असेल, अरे माझं लेकरू भरती करत असताना मोजून मापून घेतलं ना, सुतभर सुद्धा कमी उंची चालली नाही ना, कणभर वजन कमी नाही घेतलं ना, माझं लेकरू एवढे तुकडे तुकडे करून माझ्या हातात का देता रे? कसं घेऊन मी माझ्या लेकरा? केवढा मोठा त्याग आहे, केवढं मोठं समर्पण आहे महाराज. जवानाच्या पत्नीचं, जवानाच्या आईचं, जवानाच्या कुटुंब. आमचं काय, आज आम्ही श्रद्धांजली वाहू, मोकळं होऊ. मोठी मोठी लोक येतील, मोठी मोठी आश्वासनं देतील. माझा अनुभव राहिलेला आहे. अनेक जवान शहीद झाल्यानंतर अनेक प्रकारची आश्वासनं दिली जातात, त्या आश्वासनाची पूर्ती होत नाही. अरे जवानाच्या घरी डॉक्युमेंटचा जर प्रॉब्लेम आला काही कागदपत्राचा, तर ते पूर्तता करण्यासाठी जवानाची विधवा पत्नी तहसीलला, जवानाची विधवा पत्नी कलेक्टर ऑफिसला चक्रा मारते. पण एकदा जवान निघून गेला की त्याची दखल सुद्धा कोणी घेत नाही. त्याचा आत्मा काय म्हणत असेल? जवानांनी सेवा करता करता जाऊ नये, त्याच्यासोबत दगाफटका होऊ नये. पण जर तो गेला तर आपण त्या कुटुंबाची साथ सोडू नये. हीच त्या जवानाला खरी श्रद्धांजली असेल. आता सध्या तुमच्या गावातले जे जवान भारतीय सेनेमध्ये तिकडे तैनात आहेत ना, सध्या त्यांच्यासाठी काय करणार तुम्ही? जवान सीमेवर तैनात असतो आणि आपल्याकडची दलिद्री लोक त्याच्या आई बाबाला बांधावरून त्रास देतात, बांध करतील, त्याच्यासोबत भांडणं करतील, छोट्या छोट्या कारणावरून त्याला इकडे तिकडे ढकलाढकल करतील. आणि जवानाच्या कुटुंबाला त्रास झाला की ते व्यक्त होतात आपल्या मुलाजवळ, आणि बॉर्डरवर उभा असलेला जवान डिस्टर्ब होतो आमच्यामुळे. आज भारताच्या फौजमध्ये अनेक असे जवान आहेत की जे स्वाभिमानानं निधडी छाती करून सीमेवर तुमच्या आमच्यासाठी प्राणपणाला लावून प्राणाची आहुती गेली तरी चालेल, दिल्या गेली तरी चालेल, पण मी माझ्या वतनची, माझ्या देशाची आन बान आणि शान खाली खचू देणार नाही म्हणून उभे आहेत. आणि आपण त्यांच्या कुटुंबाला डिस्टर्ब करून त्यांच्या कुटुंबाला त्रास देतो आणि त्यांचं माइंड अपसेट करतो. त्यांच्या कुटुंबाला त्रास देणं सोडा, हा सुद्धा जवानाला केलेला सपोर्ट असेल. आणि मी आवर्जून सांगेल आजच्या कीर्तनातून, माझं अख्खं कीर्तन यूट्यूबला अपलोड नाही केलं तरी चालेल, पण मी जे जवानाबद्दल बोललो ना आज, ते सगळ्यांसाठी अपलोड करा आणि सगळ्यांनी त्याच्यावर अंमल करा. आज त्याची गरज आहे. माझ्या संपर्कामध्ये असंख्य जवान आहेत, त्यांच्या ह्या अडचणी आहेत, त्या समजून घ्यायला कोणी तयार नाही. आज रावतजी गेले, सगळ्या भारतावर शोक कळाय, पण सगळेजण आज दुःखी आहोत. पण त्यांच्यानंतर एवढं मोठं लष्कर प्रमुख व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यानंतर त्यांचं कुटुंब उघड्यावर आलेलं आहे. किती पैसा खोऱ्याने टोपल्याने टाकला तरी त्यांच्या जाण्याची जी उणीव आहे ती कधीच भरून निघणार नाही. मग त्यांच्या प्रती आत्मीयता आपल्याला असावी, एवढीच धारणा. माझी वेळ संपलेली आहे. गुरुकुलामध्ये प्रल्हादाला टाकलं, शंड अमर्क शिकवायला होते आणि सगळं झालं. एक दिवस आपल्या गुरुकुलाची चाचपणी करण्यासाठी इन्स्पेक्शन म्हणून हिरण्यकश्यप महाराज आले आणि त्यांनी पोरांना उठवलं. ए पोऱ्या, उठ. राहिला उभा. बोला, सांग जग कोणी निर्माण केलं? इतिहास बदलून टाकला होता ना पुस्तकातला. ते पोरग बोललं, जग हिरण्यकश्यपाने निर्माण केलं. हिरण्यकश्यप म्हणला, वा वा मास्तर, याची फी माफ करा. त्याच्यासारखं बोल. उठ रे. उठला. सांग झाडाचे पानं कोणा सत्तेने हलतात? हिरण्यकश्यप. वाव, याला सुगडी द्या, सुगडी. उठ रे. उठवला. सांग शरीर कोणाच्या सत्तेने चालतं? हिरण्य. याला कपडे वाटा फुकट. सगळं झालं. ते म्हणले लोकांचे पोरं तपासायला लागलो, आपलं तपासलं पाहिजे. मास्तर आपल्या पोराला उभं करा. प्रल्हाद काय
सांग गुरुजींनी काय शिकवलं. जेवढे प्रश्न विचारलेत पोरांना तेवढ्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देऊन झालं ते सुरू. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवितो, हरिविनंद देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको, वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्तान राहिली अहंता मग. नारायण नारायण केल्यावरती एक एक डोळा टप्पून मग हिरण्यकश्यपान मास्तरकडे पाहिलं, म्हणलं मास्टर, ते म्हणजे आपल्या पुस्तकातलं नाही आहे, हे कुठून ट्युशन लावून आलं काय. इन्स्पेक्शन मध्ये गडबड झाल्यावर पंचायत होती साहेबा पुढं. सरांना सुट्टी होती, सरांना सुट्टी देत नव्हती हेडमास्टर. एक जण गावातलं म्हणलं, मास्तर ते काय शिकीनं लय कठीण असतं का, मी शिकी शकतो म्हणले पोरायला. अरे गुरुजीचं काम गुरुजीनीच करावं. लोक म्हणतात मास्टर लोकायला लय पगार झाले, येडे एक तुम्ही. लोक म्हणते 2 तास शिकितेत आणि एवढा पगार घेते, तसं गणित नसतं ते. शिक्षकाला, कुठल्याही शिक्षकाला शाळेत 2 तास शिकवण्यासाठी 10 ते 11 तासाचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यावर 11 तास ते प्लस हे 2 तास मिळून 13 तास त्याचा तो पगार असतो. कुठेही डोकं लावायचं नाही. शिल्लक मास्तरला लय पगार झाला, तू हे मास्तर मग. इतकं सोपं आहे का ते. सगळं होता येईल, गुरुजी नाही होता येत महाराज. गुरुजीची बरोबरी कोणीच करत नाही. 2G 3G 4G 5G गंज येऊन गेले, पण गुरुजी इतकं स्ट्रॉंग कोणीच नाही. गुरुजीच. ते म्हणलं मी शिकितन गुरुजी, तुम्ही जाण गावाला. अरे ते म्हणले तो आहे बच्ची गोष्ट, शिकवते म्हणे. गेलं शिकायला आणि इन्स्पेक्शनला आले साहेब आले, पाठ शिकिनच माहित नाही, शिकिताच येत नाही. काय करावं. त्यांनी लगेच इतिहासाचं पुस्तक काढलं आणि लिहून ठेवलं, शिवरायाचे बालपण. आणि नेमके साहेब घुसले व त्याच वर्गात. पोरं उठले, एक साथ नमस्ते सर, बसा खाली. गुरुजी नव्हतेच बरं का गुरुजी. ते काय शिकवलं, शिवरायाचे बालपण. प्रश्न विचारू म्हणे, विचार. पोरांनो सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. आता शिकवलंच नव्हतं, पोरं काय सांगते. पण ते लय हुशार होतं. सगळ्या वर्गाच्या किल्ल्या त्यांनी आपल्या हातात घेऊन ठेवलेल्या होत्या, हातामध्ये. त्यांनी काय केलं, साहेब बाबा ऐका, त्यांनी काय केलं, 2 मिनिटं झालं, साहेबाच्या मागं जाऊन त्यांना अशा किल्ल्या दाखवल्या पोरायला. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, किल्ल्यात. लगेच 7-8 हात वर झाले. गणप्या नावाच पोरग होतं निबर पुढं. ए गणप्या काय उठ, तुला माहितीये का उत्तर. म्हणे हा. सांग शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला. आता त्या किल्ल्याला ना वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळ्या भागात. काही ठिकाणी त्याला चाबी म्हणतात, इंग्रजीत की म्हणतात, आमच्या मराठवाड्यात त्याला उटाळ म्हणतात, उटाळ. त्यानं वर हात. सांग शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला. ते म्हणे सर शिवाजी महाराजांचा जन्म उटाळ्यात झाला. साहेब चक्कर व्हॉट इज उटाळ. उटाळ म्हणजे काय, हे काय उटाळ, काय उटाळ. मास्तरनी मग त्या डुप्लिकेट सर किल्ल्यात हा असं म्हणन. मग बर गणप्या काय तुलाच प्रश्न विचारतो दुसरा. सांग बरं शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला. म्हणे किल्ल्यात. कोणत्या किल्ल्यात झाला. आमच्या मास्तरच्या किल्ल्यात झाला. हे शिक्षक शिकवायला नसल्यामुळे पंचायती झाल्या सगळ्या. आणि ते लॉकडाऊन मध्ये कोणा ट्युशन चालू केले तर ऑनलाईन. कोणा बी आमच्या पोराला एका नवीन जणांनी ट्युशन लावून घेतलं म्हणजे मी हिंदीचं. आता माझी हिंदी स्ट्रॉंग असल्यामुळे माझे पोरं उत्तम क्वालिटीची हिंदी बोलतात. माझी हिंदी प्युअर असल्यामुळे मला काही अडचण, उत्तम क्वालिटीची बोलतात. ते हिंदीचे क्लास चालू होते, मी बाजूला बसलेलो तो करम दादा, आमचं पोरग हसत होतं. मी म्हटलं स्वरूप काय झालं रे. काय नाही म्हणले, आमच्या सरला हिंदी बोलता बोलता फेस होऊन राहिला त्यांचा. मी म्हणलं काय झालं. काय नाही. ते म्हणले आज के लिए इतना ही काफी है, तुम देखो अब आटप लो, बाकी का बाद में देखेंगे. आटप लो. मास्टर पोरांना काय उलट शिकेलं माझ्या पोराला. आपल्या अभ्यासक्रमातलं नाही म्हणून कुठून शिकून आलं. त्याने काही ते सोडलं नाही म्हणून त्रास दिला म्हणून याच्या त्रासापोटी आता याला सोडलेलं बरं म्हणून प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरी गुरुगुरुशी देवाला बोलवलं. बाप सोडून घेतला. कशामुळं. देवात आणि भक्तात त्यांच्यामुळे अंतर पडत होतं म्हणून. विठोबा रखुमाई कुमार
माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम.